पितळी तोडा बांधून कंठी गळी गुंफून सजला रे आमचा सर्जा राजा। प्राध्यापक शिल्पा चौधरी, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिर, श्री कॉलनी, दस्तूरनगर येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। बैल सजावट आणि वेशभूषा स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला। शेकडो स्पर्धक बैल पोळ्यात सहभागी झाले होते। यामध्ये प्रथम पुरस्कार सुताक्षी सोळंके व सौरभ सोळंके, द्वितीय पुरस्कार अभि निर्मळ, तृतीय पुरस्कार स्वरा आदित्य परळकर, वेशभूषा स्पर्धेकरिता प्रथम पुरस्कार व्यंकटेश माळीकर व स्वरांशी मालुकर, द्वितीय पुरस्कार कृष्णा ठाकरे, तृतीय पुरस्कार कुमारी मेहता ऋषी देशमुख यांना मिळाला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश नागलकर व डॉक्टर रश्मी नागलकर तसेच डॉक्टर उज्ज्वला काळे उपस्थित होते। बालरोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश नागलकर यांचे लहान मुलांचे आरोग्य, दिनचर्या व खेळाचे महत्त्व या विषयावर मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश काळे होते। प्रमुख पाहुणे म्हणून जयंत डेहणकर उपस्थित होते। पोळ्यातील स्पर्धकांचे परीक्षक म्हणून श्रीमती छायाताई मिश्रा व श्रीमती अरुणाताई चौधरी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे संचालन दीपाली रंगारकर यांनी केले। यावेळी गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त श्री माणिकराव पाचघरे, मुकुंदराव बर्गी, वामनराव भादे, प्रदीप भाऊ ठाकरे, वसंतराव पाटील यांच्यासोबत मंदिराचे विश्वस्त नागराज, मंदाताई कुलकर्णी, संध्या देशमुख, सुवर्ण देशमुख तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। भारतीय संस्कृतीनुसार आज आपण इथे तान्हा पोळ्याचं आयोजन केलेलं आहे। तान्हा पोळा हा या घेण्याचा उद्देश हाच आहे की लहान मुलं आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे याच्यापासून खूप लांब जात आहे। त्याकरिता त्या शेतीच्या जवळ आले पाहिजे, त्यांना शेतीचा अभ्यास झाला पाहिजे। म्हणजे आपण जे रोज जेवण करतो हे कुठून येतं याचा मुलांना फार अभ्यास कमी आहे। त्यासाठी शेतीचा अभ्यास होण्याकरिता आणि मुलांना आपल्या परंपरेचा अभ्यास होण्याकरिता मी आज तान्हा पोळ्याचं इथे आयोजन केलेलं आहे। गेल्या 7 वर्ष झाले आम्ही तान्हा पोळ्याचं आयोजन करत आहे। मागच्या वेळेला सुद्धा 125 मुलं आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। सर्व छोटे छोटे मुलं छान वेशभूषा आणि बैल सजावट करून येतात, वेगवेगळ्या थीम घेऊन येतात, वेगवेगळे आपले सुविचार घेऊन येतात आणि सर्व स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन सर्वजण आनंद करतात तिथे। आणि मी सर्व मुलांचा आज धन्यवाद देते की सर्वांनी आज या वातावरणामध्ये, आज पावसाचं वातावरण असताना मुलं आज शेतीच्या विषयावर इतके उत्साही होऊन आले आणि त्यांनी एक व्यवस्थित सर्वांसमोर एक थीम मांडून चांगला आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। मी सर्व पालकांचे सुद्धा धन्यवाद मानते।